अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, अजीज साथियों, कैसे हो? उम्मीद करता हूँ कि आप हजरात बाखिर और आफियत से होंगे। मेरा नाम मोहम्मद तालीम और आप देख रहे हैं कारी तालीम मेवाती यूट्यूब चैनल। दोस्तों, जैसा कि आप हजरात को मालूम होगा, अभी इम्तियाज जलील ने बहुत ही बड़ी रैली निकाली थी, यानी औरंगाबाद से मुंबई की तरफ बहुत बड़ी रैली निकाली थी। और इसमें हिंदू भी थे और मुसलमान भी थे, यानी हिंदू भी मुसलमानों के साथ दे रहे थे और वो भी बाबा रामगिरी की गिरफ्तारी की मांग कर रहे थे। बाबा रामगिरी को और नीतीश राणे को गिरफ्तार किया जाए। नारी ये बहुत बड़ी रैली थी, आप इसमें देखना काफी तादाद में लोग मौजूद है, लेकिन उनके साथ कुछ दिक्कतें आ रही है। नारी आप इस वीडियो में देखें वो दिक्कतें क्या आ रही है। कुछ पुलिस वाले इम्तियाज जलील को आगे जाने नहीं दे रहे हैं और उसको आगे मुंबई की तरफ जाने नहीं दे रहे हैं। नारी आप इस वीडियो में देखना और क्या क्या हादसा पेश आया है। चलिए आज की वीडियो हम शुरू करते हैं। अगर आप हमारे चैनल पर नया हो, चैनल को सब्सक्राइब करना, बेल आइकन को दबाना। चलिए आज की वीडियो हम शुरू करते हैं। कार्यक्रम कार्यक्रम होना नहीं, कार्यक्रम होना नहीं। सही तरीके का अगर इन्होंने हमें आश्वासन नहीं दिया तो आप देखिएगा कि आज रात में अगर कोई मंत्री की गाड़ी अगर सड़क के ऊपर दिखती है तो फिर उसका हशर क्या होगा ये मैं आपको बताता हूँ। आम्ही लाठी खायला तयार आहे, कारण तसेही लोक मरत आहे, तसेही मरत आहे। आज किती लोक हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि तुमच्यासाठी टाइम नाही आहे। इतक्यासाठी मोठा मंत्रिमंडळ आलेला आहे, एका मंत्र्याला टाइम नाही आहे। एंटरटेनमेंट कार्यक्रमासाठी टाइम आहे तुम्हाला, डिनर करण्यासाठी, लंच करण्यासाठी आपल्या नेत्याकडून घरी जाऊन तुम्ही लंच करत आहे। हे लोकांची उपासमारीची वेळ आलेली आहे आणि त्याच्या बाबतीत आपल्याला कोणीही टाइम मिळत नाही एका मंत्र्याला। 29 मंत्री आहे ना तुमचे, इनको मिला नहीं तो आज रात तक कौन से मंत्री की गाड़ी सड़क के ऊपर जहां रहेगी उसको क्या करना है ये हम तय करेंगे। लाठीचार्ज झाला है क्या? लाठीचार्ज झाला, अनेक त्यांनी अनेक मंत्र्यांचे डोळे फोडले त्यांनी। हे सरकार पैसे कधी देणार? गोरगरीब आहे, फक्त 2 लोक यायचे त्यांच्याकडे। हे मंत्री यायला पाहिजे आणि त्यांनी हे लोकांना बोला की या एका महिन्याच्या आत आम्ही तुमच्या पैसे आम्ही ठेवलेला आहे यांच्या सगळ्यांच्यासाठी। 10 मिनिट एक मंत्र्याला वेळ मिळत नाही। सर, ज्या पद्धतीनं ही कॅबिनेट घेतली जाते आणि कुठेतरी सर्वसामान्यांकडे, अरे हे सर्वसामान्य नाही, गोरगरीब लोक आहे, गोरगरीब लोक आहे, त्यांच्या पैसा हक्काचा पैसा आहे, त्याच्यासाठी तुम्ही तुमच्याकडे वेळ नाही आहे त्यांना भेटण्यासाठी। मला हे सांगण्यात येते की फक्त 2 लोक जातील का? 2 लोक जातील? पोलीस वाल्यांनी त्या मंत्र्यांनी जाऊन बघितलं का की एमजीएम हॉस्पिटल माझी भूमिका हे आहे की तुम्ही आम्हाला शांतपूर्ण तरीकेने आम्हाला पुढे जाऊ द्या, आम्ही आमखास मैदानपर्यंत जाऊ, आमखास मैदानपर्यंत जाऊ आणि तिथे तुम्ही तुमचा एक मंत्री तिथे पाठवा, उपमुख्यमंत्री किंवा सहकार मंत्री, आणि तुम्ही तसं नाही केले तर आज संध्याकाळपर्यंत आमचे लोक रस्त्यावरच फिरणार आणि तुम्ही कसं फिरतो आम्ही हे बघणार।